नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के झुके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. जे भरती प्रशिक्षण घेत आहेत, जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण की मित्रांनो तलाठी भरती निघालेली आहे, ज्यामध्ये तलाठी आणि लिपिक या दोन्ही प्रवर्गाचे आणि त्याचबरोबर इतर देखील प्रवर्गाच्या जे जागा आहेत ती निघालेल्या आहेत. एकूण 5,707 इतक्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो. तलाठी भरती ही MPSC मार्फत होत आहे. त्यामुळे कशा प्रकारचा फॉर्म भरायचा आहे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण माहिती पहा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मित्रांनो MPSC ची ID कशी बनवायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन करायचं आहे MPSC ID वर. रजिस्ट्रेशन नंबर ID टाकून लॉग इन करून परत एकदा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन अप्लिकेशन, माय अकाउंट अशा प्रकारचे वेगवेगळे टॅब तुम्हाला दिसून येतील. सर्वात आधी तुम्हाला प्रोफाईल क्रिएशन करून घ्यायचं आहे. मी प्रोफाईल क्रिएशन या ठिकाणी करून घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ग्रुप C सर्व्हिस यामध्ये दिलेली आहे, ती मी अप्लाय देखील करून ठेवलेली आहे मित्रांनो. परंतु ते अप्लाय कशा प्रकारे करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन अप्लिकेशन मध्ये महाराष्ट्र गट क सेवा यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि चेक एलिजिबिलिटी यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो चेक एलिजिबिलिटी यामध्ये तुम्हाला तपासून घ्यायचे कोणते कोणते जे पोस्ट आहेत त्यामध्ये तुम्ही एलिजिबल आहात, तुम्ही पात्र आहात ते पाहून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी सर्व पोस्ट तुम्हाला दाखवून देत आहे कोणती कोणती पोस्ट आहे. त्यानंतर मित्रांनो चेक एलिजिबिलिटी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूला जे रकान्यामध्ये दिलेले आहे त्यामध्ये पोस्ट आलेली आहे, महसूल अधिकारी म्हणजे तलाठी गट क. त्यानंतर बरोबर मित्रांनो खाली लिपिक पद देखील आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळे पद देखील आहे, जसे की टेक्निकल असिस्टंट असेल किंवा मग त्यानंतर खाली देखील 2-4 पद दिलेले आहेत मित्रांनो. परंतु हे अप्लाय करण्याच्या आधी सर्व कशा प्रकारे करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवून देत आहे, कारण की ऍप्लिकेशन ऑलरेडी सबमिट दाखवत आहे, कारण मी आधीच ऍप्लिकेशन सबमिट केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आता फॉर्म कशा प्रकारे भरायचा यासाठी मी तुम्हाला जी प्रोफाईल आहे माझी ती प्रोफाईल अनलॉक करून तुम्हाला दाखवून देत आहे. ही प्रोफाईल मी अनलॉक केलेली आहे मित्रांनो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 5 ते 6 स्टेप आहेत, ज्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, ऍड्रेस इन्फॉर्मेशन असेल, त्याचबरोबर अदर इन्फॉर्मेशन, त्यानंतर क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स आहे का ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि शेवटच्या स्टेपमध्ये तुमची फोटो आणि सही त्यामध्ये अपलोड करायची आहे मित्रांनो. या ठिकाणी मी आधीच सर्व काही अपलोड करून दाखवलेलं आहे. ही प्रोफाईल कशी क्रिएशन करायचं याबद्दलचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे, ते तुम्ही चेक करून घेऊ शकता. त्यानंतर सेव्ह करून तुमची प्रोफाईल जी आहे लॉक करून घ्यायची आहे. त्यानंतर ऑनलाईन अप्लिकेशन या टॅबवर जाऊन तुम्हाला महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा यावर क्लिक करायचं आहे. परत एकदा तीच स्टेप म्हणजे चेक एलिजिबिलिटी यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी पोस्टसाठी पात्र आहात ही सर्व माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला जर त्यापैकी काही पदे घ्यायची नसतील तर त्या छोट्या डायलॉग बॉक्सवर क्लिक करून ते पद हटवून टाकायचं आहे. सर्व राहू द्यायचे असतील तर राहू द्यायचे आहेत मित्रांनो. मुख्य तलाठी पद आणि क्लर्क पद यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवून देत आहे. त्यानंतर अप्लाय या बटनवर क्लिक करायचं आहे. मी अप्लाय आधीच केलेला असल्यामुळे आता फक्त मी पेमेंट करून दाखवणार आहे मित्रांनो. ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी घ्यायची आहे. QR कोडने देखील पेमेंट करू शकता किंवा नेट बँकिंगने देखील करू शकता. या ठिकाणी मी QR कोडने पेमेंट केलेली आहे 294 रुपये कास्टसाठी आणि 394 रुपये ओपनसाठी आहे. अशा प्रकारे मी पेमेंट करून घेतलेली आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला तुमची पेमेंटची स्लिप आणि प्रोफाईलची स्लिप ही काढून घ्यायची आहे प्रिंट आणि सेव्ह करून ठेवायची आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.